आज होती गुरुपौर्णिमा, तर सकाळी सकाळी सगळं काम आवरून घेतले आणि नंतर बसले गुरुपती घ्यायला. गुरुपती घेऊन झालं, माझंही झालं, डॉक्टरचंही झालं आणि मग प्रेमला बसवलं. प्रेम आता चांगला म्हणजे बोलायला लागला आहे, हुशार झाला आहे जरा. मग त्याला मी म्हटलं तू पण गुरुपती घेऊन घे. तर पहिल्यांदाच ह्यावेळेस प्रेमला मी गुरुपती घ्यायला लावलं होतं. तर बघा इतकं भारी म्हणत होता, मी जे बोलेल ते बोल. आणि पोरांचं कसं असतं माहिती का, एका ठिकाणी स्टेबल बसायचं नसतं. पण त्याला बसवलं मी कसं तरी. म्हटलं अरे थोडा वेळ बस, 2 मिनटं बस, 2 मिनटामध्ये बरोबर गुरुपती घेऊन होईल. पाणी टाकायचं आता. स्वामी आजोबा मला सुखात ठेवा, माझ्या पाठीशी, तिकडं बघ, माझ्या पाठीशी कायम असेच राहा. माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा. आमच्या तिघांचंही गुरुपद घेऊन झालं आणि मग स्वामींना परत देवघरामध्ये स्थापित केलं. आणि ते झाल्यानंतर म्हटलं मग आता ज्या सेवा उरल्या, ह्या ज्या सेवा केलेल्या होत्या ते मला म्हणजे एखाद्या मंदिरात नेऊन ठेवायचं होतं. इथं मठ आहे, इथं काही केंद्र नाही आहे. मग म्हटलं जाऊ दे, संध्याकाळच्या वेळी जाता येईल. मग मी स्वामी चरित्र पूर्ण वाचून घेतलं आणि 11 माळी जप पण करून घेतलं. आणि डॉक्टर होते तर त्यापर्यंत मग माझं होणार होतं वाचून. 1 तासामध्ये मी पूर्ण ते वाचून घेतलं. आणि कसं असतं माहिती आहे का, डॉक्टर आहे ना तोपर्यंत काम होतं, ते गेल्यानंतर मग वंशू काही राहत नाही. मग माझं काही पूर्ण वाचून झालं नसतं. त्यापेक्षा म्हटलं हा आहे तर मग ते पूर्ण वाचून घेऊ. वाचून झालं आणि त्यांना मी म्हटले होते चालता का माझ्यासोबत, पण त्यांना वेळच नव्हता. म्हटलं जाऊ द्या, दादा आलेला आहे तर दादाला घेऊन आपण संध्याकाळच्या वेळेस मठात जाऊ. इथं काही केंद्र नाही आहे बरं का जवळ कुठंच, लोहगावमध्ये तरी नाही आहे जवळपास. मग शिक्रापूर तिकडं जावं लागतं. त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, आपण इथं गावातच जाऊ. संध्याकाळ झाली, दादा पण घरी आला आणि तयार झालो. मग मी, वंशू आणि प्रेमू एका आणि दादा एका स्कूटीवर आणि ताई आणि पद्माजी ती एका गाडीवर होत्या. तर मग गावात गेलो, स्वीटच्या दुकानात थांबलो. तिथंच आहे ना स्वामींसाठी पेढ्याचा प्रसाद घ्यायचा होता. तर दादाला म्हटलं तू तुझा पण घे आणि आमचा पण घे. तो घेतला आणि पोरांचं लगेच नाही का स्वीटमध्ये गेलं की मग काहीतरी घ्यायचं असतं. मग दिवला पण तसाच तिथे एक छोटासा मोबाईल होता खेळायचा, म्हणजे असेल काहीतरी जेम्स वगैरे ते घेतले. आणि ताई आम्ही सगळे मग मठामध्ये गेलो. स्वामी समर्थांचा मठ होता. इतकी गर्दी झाली होती तिथं ना त्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी. आणि तिथं प्रसाद पण होता, सगळंच होतं. आणि दर्शनाला खूप वेळ लागणार होता. छान मस्त गाणे वगैरे पण चाललेले होते तिथं म्हणायचं. तर दर्शन पण थोडी जण उठवत होते ते. आणि तसंच मग दर्शन घेतल्यानंतर वंशू काही थांबतच नव्हता बरं का जागेवर. मग म्हटलं तुम्ही नंतर दर्शन घेऊन या. मी तसंच उठले, त्या ताईंना विचारलं, म्हटलं मग मी जाऊ का दर्शन करायला, माझं छोटं बाळ आहे. तर मग प्रेम पण आला माझ्यासोबत. देव काही आली नाही, देव तिच्या आईजवळच थांबली होती. तर पोरं मस्त गाण्याचा मस्त हे घेत होते बरं का, छान वाटत होतं तिथं. वंशू थोडा वेळ राहिल्यानंतर राहिलं नाही. मग मी दर्शन घेतलं, बाहेर थांबले आणि मग ताईन त्याला प्रसाद घेतला आणि घरी आलो. असाच आमचा दिवस गेला छानसा. तर मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये.